काल झालेला जो रात्री उशिरापर्यंत जो आरोपी कारवाई झालेली आहे काय सांगाल? दिनांक 9 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 ते 2400 वाजेच्या दरम्यान रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले. त्यामध्ये 4 पोलीस निरीक्षक, 16 अधिकारी व 184 अंमलदार हे परिमंडल 1 स्तरावरून नेमण्यात आलेले होते. रबाळे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध प्रकारच्या कारवाया करीत 14 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत व 14 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्यामध्ये दारूबंदी कायद्या 1, NDPS कन्झम्पशनच्या 5 केसेस, NDPS ब्राऊन शुगर ताब्यात मिळून आलेला असा एका आरोपीवर गुन्हा दाखल केलेला आहे. तसेच त्याच्या ताब्यातून 1 कट्टा आणि 2 राऊंड जप्त करण्यात आलेला आहे. एकूण 229 वाहने तपासणी करून 92 वाहनांवर मोटर व्हेकल कायद्याअंतर्गत खटले दाखल करण्यात आलेले आहेत. एक पाहिजे आरोपी या मोहिमेमध्ये मिळून आलेला आहे. 3 वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. हॉटेल लॉजेस चेकिंग, नाकाबंदी पॉइंट्स व पेट्रोलिंग अशा पद्धतीने ही नाकाबंदी व कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेले आहे. हे जे पत्ता मिळालेला आहे देशी पत्ता, त्याच्याबरोबर जे ब्राऊन शुगर मिळालेलं आहे ते तो जो करणारा व्यक्ती आहे ते कुठल्या भागातून मिळालेला आहे आणि दुसरी गोष्ट याच्या पाठी आमचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक खरात व त्यांच्या टीमला यशवंत विश्वकर्मा हा संशयित इसम मिळून आलेला होता. त्याच्या ताब्यात ब्राऊन शुगरच्या चिठ्ठी स्वरूपातल्या अंमली पदार्थ अशा 100 चिठ्ठ्या मिळून आलेल्या आहेत. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 1 देशी कट्टा व 2 राऊंड असा अवैध हत्यार सुद्धा मिळून आलेला आहे. तर त्याच्यावर अंमली पदार्थ आणि आर्म्याक प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे. त्याने ज्या आरोपींच्या मदतीने हा अंमली पदार्थाचा व्यवसाय केला आहे अशा आरोपींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तर हे जे 229 जे वाहनांवरती जी कारवाई करण्यात आली त्या कायद्याअंतर्गत मोटर व्हेकल कायद्यान्वये त्यांच्यावर खटले भरण्यात आलेले आहेत व त्यांचं चालान करण्यात आलेलं आहे. अनेक तक्रार आहेत अंमली पदार्थ यापुढे कारवाई कशा पद्धतीने होणार? निश्चितपणे नवी मुंबई पोलिसांचं झिरो टॉलरन्स ही जी मोहीम आहे किंवा भूमिका आहे त्यानुसार नवी मुंबई व रबाळे परिसरातून अंमली पदार्थांचं पूर्णपणे उच्चाटन करणं या हेतूने यापुढे या कारवाया होत राहणार आहेत. नागरिकांना काय आवाहन करणार आहात? निश्चितपणे रबाळे, ऐरोली, घनसोली या परिसरामध्ये ज्या ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत किंवा ज्या काही एरियाज आहेत त्या ठिकाणी अंमली पदार्थांचं विक्री केली जातं व सेवन केलं जातं, अशा ठिकाणी जर कोणाला काही माहिती मिळाली तर त्यांनी रबाळे पोलिसांच्याकडे संपर्क साधावा. रबाळे पोलीस स्टेशनमध्ये अंमली पदार्थ विरोधी कारवाया करण्यासाठी स्वतंत्र पथक अविनाश पाळदे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आलेलं आहे. निश्चितपणे आपण 112 वर कॉल करा किंवा आमच्या अधिकाऱ्यांच्या नंबरवर कॉल केला तरी चालेल.